रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्यावर सीएनजी वॅगनार या 4 चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय। गाडी जळून खाक झाली आहे। ही घटना रविवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली। गणेश विश्वनाथ माळवदे वय 27 वर्षे या तरुणाचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झालाय। शिरढोणकडून मिरजेकडे जाणारी सीएनजी वॅगनार कार या गाडीने बोरगाव टोल नाक्याच्या पूर्वेकडील बाजूस सुमारे 200 मीटर मागे अचानक पेट घेतला। गाडी तशीच पुढे बोरगाव टोल नाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले आणि गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आलं नाही। सदरची वॅगनार गाडी अलकुडेम गावानजीक असलेला पेट्रोल पंपावर सीएनजी भरावयास जात असल्याचं समजतंय। या दुर्घटनेत गणेश विश्वनाथ माळवदे याचा जागीच मृत्यू झालाय। गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला। या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील आणि कवठेमंकाळचे पोलीस यांनी तातडीने दाखल झाले। रविवारी रात्री उशिरा कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली। या घटनेने खळबळ उडाली आहे। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी वाळवा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी भव्य मूक मोर्चा काढलाय। याबाबतचं निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले। वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। इस्लामपूर शहरातील झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लमा चौक असा शांततेत मूक मोर्चा निघाला। तहसीलदार कार्यालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। तहसील कार्यालय चौकात मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। डॉ. भारत पाटणकर, सुनील कांबळे, सचिन जाधव, अमोल कांबळे, वंदना कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी शरद कांबळे, सुधीर कांबळे, जितेंद्र पवार, गौतम बनसोडे, पिराजी थोरवडे, भगवान कांबळे, महावीर कांबळे, जयकर कांबळे, कॉम्रेड धनाजी गुरव, अरुण कांबळे, मदन पवार, संदेश कांबळे, गजानन पाटील, नंदकुमार नांगरे, शंकर महापुरे, डॉ. विजय चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम सैनिक उपस्थित होते। वाचकांनी बातम्यांचा राजा असा किताब दिलेला दैनिक जनप्रवासचा वर्धापन दिन आज मंगळवार दिनांक 24 डिसेंबरला साजरा होणार आहे। तर या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापिका अश्विनी खाडे यांनी केलंय। राम मंदिर रोडवरील वेलणकर मंगल कार्यालयात सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे। जिल्ह्यातील जनतेने आक्रमक स्थानिक दैनिक म्हणून दैनिक जनप्रवासला आपलं मानलंय। दैनिक जनप्रवास सांगलीत बातम्यांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे। परखड, रोखठोक बातम्या तसेच अचूक विश्लेषण ही वैशिष्ट्ये जनप्रवासने कायमच जपली आहेत। वर्धापन दिन हे एक निमित्त असून आपला आमच्यावरील स्नेह वाढावा म्हणून वाचक, जाहिरातदार, विक्रेते, एजंट, हितचिंतकांसाठी वर्धापन दिनानिमित्त चहा पानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। समूह संपादक संजय भोकरे आणि संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भोकरे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापिका अश्विनी खाडे यांनी केलंय। सांगली रेल्वे स्टेशनवर आवश्यक सुविधा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2024 मध्ये मध्य रेल्वे विभागाला पत्र दिलं होतं। मात्र या पत्राला मध्य रेल्वे विभागाच्या प्रशासनाने केराची टोपली दाखवली असून सुविधा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं चित्र आहे। या पत्रात दिलेल्या सांगली रेल्वे स्टेशनच्या मागण्या 8 दिवसात पूर्ण न केल्यास सांगलीत नागरिक जागृती मंचाच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। ते म्हणाले, राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र दिलं होतं। यामध्ये म्हटलं होतं की जगातील सर्वात मोठी हळद बाजारपेठ असलेली सांगली रेल्वे स्टेशन देखील विकसित व्हावं आणि सांगली रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रवाशांसाठी सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली होती। या ठिकाणी क्लॉक रूम सुविधा मिळावी, रिटायरिंग रूम सुविधा उपलब्ध व्हावी, पार्सल बुकिंग सुविधा देखील सुरू करावी, चौकशी खिडकी सांगली रेल्वे स्टेशनच्या उत्तर दिशेला येण्या जाण्यासाठी दुसरा प्रवेशद्वार सुरू करावा, आरक्षण केंद्रात दुसरी खिडकी उघडावी, शेतीमाल बाहेरगावी पाठवण्यासाठी सुसज्ज मोठा माल धक्का माधवनगर येथे उभारण्याची मागणी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती। यांसह विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या। रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवण्याचीही मागणी देखील केली आहे। मात्र या पत्राकडे मध्य रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केलं। या पत्राची दखल तातडीने घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय।
न्यायालयीन अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सांगली जिल्ह्यात राबवला जातोय। या माध्यमातून पेपरलेस कोर्टची संकल्पना साकार होणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांनी आज व्यक्त केले। जिल्हा व सत्र न्यायालय येथे जिल्ह्यातील अभिलेखांचे संगणकीकरण पायलट प्रकल्पाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांच्या हस्ते कागदपत्रांचे प्रातिनिधिक स्कॅनिंग करून झाला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा न्यायाधीश 2 पुरुषोत्तम जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक मधुरा काकडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे, बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी कांबळे, श्रीमती बी कासार, मधुसूदन अहिरे मान्यवर उपस्थित होते। न्यायालयीन अभिलेखांच्या संगणकीकरणास शुभेच्छा देऊन आणि अभिलेखांचे संगणकीकरण झाल्यामुळे पैसे, वेळ आणि जागेची बचत होणार असल्याचे सांगून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा म्हणाले, न्यायालयीन कागदपत्रांचे संगणकीकरण आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने हे मोठं पाऊल आहे। या संगणकीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे संगणकीकरणाचं काम एकाच वेळी त्या ठिकाणी सुरू राहणार आहे। यासाठी संबंधितांनी योग्य तो समन्वय ठेवावा। विविध कालमर्यादेत कंपनीने कागदपत्रांचे संगणकीकरण करून आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। या कार्यक्रमास न्यायालयातील अधिकारी, वकील आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शी पद्धतीने देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पद्धतीने काम करावे। सुशासन सप्ताह हा आठवड्यासाठी मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांच्या कल्याणासाठी अविरत सेवा द्यावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सुशासन सप्ताह कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी अजय पवार, नीता शिंदे आणि सविता लष्करे व्यासपीठावर उपस्थित होते। प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, शासकीय सेवांच्या माध्यमातून प्रशासन शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असतं। यातून सामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी, समस्या यांचं निराकरण होऊन एक प्रकारे मोठ्या स्वरूपात जनकल्याण होत असतं। याची जाणीव ठेवून शासकीय सेवेतील प्रत्येक घटकाने काम करावे। उत्तरदायी प्रशासन, तक्रारींचा जलद निपटारा, सुलभ आणि पारदर्शी आणि गतिशील आणि लोकाभिमुख प्रशासन या माध्यमातून प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शिराळा तहसीलदार श्यामला खोत यांनी मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली शहरातील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे असलेल्या एका शेतात युवकाने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले। दर्शन पंडित जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केलाय। यावेळी तरुणाजवळ एक चिठ्ठी मिळाली आहे। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला। या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। सांगली शहरातील काळीवाट रोड परिसरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला असता सदरचा मृतदेह हा हरिपूर येथे राहणारा दर्शन पंडित याचा असल्याचं समोर आलं। पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं। पंचनामा केला असता मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली। सदर चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, चेतन माळी, राजू मोरे, महेश गव्हाणे, शिवराज टाकळी आणि अमीर नदाफ यांनी पंचनाम्यानंतर मृतदेह सांगलीतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सांगली शहरातील स्टेशन चौक येथे असणाऱ्या BU शेख सन्स अँड पटेल चौक येथील भारतवर्ष कंपनी येथे टायटन, सोनाटा आणि फास्ट्रॅक कंपनीची बनावट घड्याळ विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला। या दोन्ही दुकानातून 1,45,200 रुपयांची घड्याळे पोलिसांनी जप्त केली आहेत। सदरची घटना ही शनिवारी उघडकीस आली। या प्रकरणी गौरव श्याम नारायण तिवारी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाफर अकबर शेख आणि शशिकांत उत्तम गोंधळे या दोघांविरोधात कॉपीराइट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय।
सांगली शहरातील स्टेशन चौक येथे BU शेख अँड सन्स या नावाने घड्याळाचे दुकान आहे, तर दुसरीकडे पटेल चौक येथे भारत वॉच कंपनी नावाने दुकान आहे. सदरच्या दोन्ही दुकानात टायटन, सोनाटा, फास्ट्रॅक घड्याळ त्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवलं होतं. या कंपनीचे अधिकारी गौरव तिवारी यांना सदरचा मुद्देमाल हा कंपनीच्या नावाने बनावट विक्री केलं जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणाहून जाफर शेख यांच्याकडून टायटनची 50 घड्याळे, 70 नग फास्ट्रॅक बेल्ट, 140 फास्ट्रॅक घड्याळचे डाईल आणि शशिकांत गोंधळेंकडे 26 सोनाटा घड्याळ, 36 फास्ट्रॅक घड्याळ आणि असाच मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी या ठिकाणाहून 1,45,000चा मुद्देमाल जप्त करत संशयित दोघांवर कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.